तुम्ही माझ्या मम्मीची शपथ घेऊन सांगतो, तुला 3 वर्षात 25 लाख ते 1 करोड रुपये भेटणार, फक्त सिस्टमने काम कर. मग कधी येतो प्रोग्रामला? रविवारी गुरुवारी तिकडच मिळाला, मग तिकडच पाऊस पडून पुरा मिळाला तर म्हणून मी चेष्टा केली. वाईट नको वाटून घेऊ. मला सांग, रविवारी तर गुरुवारी येतो त्यांच्या सोबत, तुला भेटायचे, मला जरा चहा घ्यायला तुझ्या सोबत. ये रविवारी वाट बघ तुझी. आता संध्याकाळी ना, मी संध्याकाळी एका मीटिंग मध्ये आहे, त्यानंतर मी स्पेशली माझा नंबर सेंड करा यांना, मी असं बोलतो. ओके ओके. मी काय काम केला, सिंपल त्याची प्रोसेस केली. आता हे कोर झालं. कधी कधी आता मला अनुभव आहे, माझं इम्प्रेशन आहे, माझी अचिव्हमेंट आहे, म्हणून त्याला माहिती आहे. तुम्ही जर बोलले तर तुमच्या अवगत काढले असते. कोण रे तू, काही जायगेणार आहे का? त्याला माहिती मी कोणी, त्याच्यामुळे काय बोलू नाही, अनुभव बोलला असतो ना. त्याच्यामुळे हे पण सहन करायचं शिकलं. ओके. हा ऐका ऐका. काय करतो तो बिझनेस करतो, फॉर्म भरणं, LICचं ऑफिस मध्ये एजंट आणि फुल बोल बच्चन येतो. आणि सगळी मार्केटिंग केली वेगवेगळ्या फील्डमध्ये, ट्रेडमध्ये. बट सध्या आता त्याला आम्ही प्लॅन वगैरे सांगितला. जेव्हा पैसे द्यायची वेळ आली, तो म्हणे मॅडम माझ्याकडे पैसेच नसतात. आता एकूण 30 ते 35 दिवस झाले, अजूनही तो म्हणतो. किती रुपये त्याला प्लॅन दिला तुम्ही? किती रुपयाचा? 3 आयडी काही काय? आम्ही त्याला म्हणजे 1 आयडी पासून केला आणि त्याला डबल आयडी सांगितलं, 3 आयडी आणि 7 आयडी. तो किती, तुमची इच्छा काय आहे, तुम्हाला त्याच्यावर किती घ्यायचे? मला तर 7 आयडीच घ्यायचे, बट तो म्हणे मी 3 आयडी पर्यंत करणार. बरं. आणि आता वय किती आहे? त्याचं वय आहे 27 पर्यंत असेल. गुड बी फादर. महिन्याला इन्कम? महिन्याला त्याला 25 ते 30 हजार रुपये तर कमवतो. कर्ज वगैरे? कर्ज नाही, बट इन्कम म्हणजे सेव्हिंग काहीच होत. ओके. मी आता सध्या करतोय फक्त. आणि तुम्हाला काय पैशाला काय? पैसा टाळतो नाही म्हणतो, फोन उचलला का माझ्या कामच नाही झालं. बरं. आणि त्यांच्या घरी फॅमिली, लग्न वगैरे? लग्न झालेलं आहे, गुड बी फादर आहे आणि एक आई आहे. वडील फादर आहेत म्हणजे? वडील बी फादर होणार आहे. ओके. वडील बी फादर. मराठीमध्ये इंग्लिश बी झालं म्हणून लक्षात आलं. ओके. म्हणजे अजून बाळ जन्माला नाही आलं, येणार नाही. ओके. आता तो काय म्हणतोय, आवड करतोय तुम्हाला? फोन नंबर आहे? द्या मला. फोन तुमचा मोबाईल लावून द्या. उशील का? हा. नाव काय मॅडम तुमचं? व्यंकटेश. आणि काम काय करतात? LIC. काय? ओके. आणि पॅन कार्ड, आधार कार्ड वगैरे ते पुन्हा पासपोर्ट वगैरे बनवून देणं, हे सगळं काम. द्या. तुमचं नाव काय? रीना. ओके. हा तुम्ही बोला. स्पीकरवर टाका फोन तो. आणि प्लीज कुणीच बोलू. एक लक्षात ठेवा, एक तर जॉईन होईल तर तुम्हाला तुम्ही सोडून देईल, त्याचं काही टेन्शन नाही घ्यायचं. देव काय येतं पण रिस्क घ्या तुम्ही थोडी सगळे. बोलू नका रे, काय गप्पा मारताय? बोलायचे तर उठून बोला की, काय फरक पडतो? काय ऐकायलाच भेटत नाही लागत ना? लागतंय सर. उचलत नाही. तुमचं कारण होतं? गुड मॉर्निंग सर. आमचे सर आमचे एक सर होते बाहेर आहे इकडे ट्रेनिंग मध्ये, तर आमच्या सरांना तुमच्याविषयी सांगितलं मी, तर त्यांना खूप इच्छा झाली तुमच्याशी बोलण्याची. किती 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 वेळा कॉल करताय? लगेच एकच मिनिटात ते लगेच रेडीच होते.
ऐका ना सर, ऐका 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 किती वेळ लागेल तुम्हाला फ्री व्हायला? रस्त्यात गाडी साईडला घेते, एक आमचे टॉप होता, एक आपल्याला मोठ्या विषयी बोलायचं होतं जरा. हॅलो हॅलो हॅलो, तुमच्या समोर बोलायला तयार आहे, दुसऱ्या व्यक्ती समोर बोलायला तयार नाही. आता नो इश्यू. आता याला काय केलं पाहिजे? याला सोडायचं नसतं. ह्या व्यक्तींना सोडून तुमच्यातून होत नाही ना, तर आता ऑफलाईननी डायरेक्ट तिथं देवीदास सर किंवा होऊ शकतं सविता मॅडमला कॉन्फरन्स मध्ये घ्या आणि मग बोलायला समज ना. आणि त्यांना वेळ घ्या त्यांचा. जमून त्याला बोलतो नाही. आता आपण मीटिंग मध्ये समोरची वेळ घेतली पाहिजे. सर बोलू शकतो आपण जरा 5 मिनिटं? होऊ शकतं? काही लोक बोलू शकतात, नाही बोलू शकत. मी कामात. ओके, नेक्स्ट अपॉइंटमेंट नंतर कॉल करायचा. आता बोलू शकते? नाही बोलू शकत. ठीक आहे, मी 2 दिवसांनी कॉल करतो. आता बोलू शकते? हा, आता बोलू शकते. लोकांची परवानगी घेऊन लोकांना कॉल केले पाहिजे. ओके, बरं चला, याच्यात नाही वेळ नाही घालून उपयोग आपल्याला. नेक्स्ट पुढल्या याच्यावर जाऊया आपण. हा सर, माझे क्लासचे सर आहे अकाउंटचे, त्यांनी मला हा प्लॅन दाखवला होता दुसऱ्या कंपनीत, पण आम्ही क्लासमध्ये असताना जास्त इंटरेस्ट वगैरे घेतला नाही. पण जेव्हा मी ते जॉईन झालो त्यांच्याकडे गेलो, ते फुल निगेटिव्ह झालेले होते आणि मला म्हणे तू का बरं करतोय, म्हणजे चांगलं आहे काय शिकायला भेटेल, पण आता माझ्याकडे बिलकुल येऊ नको. बरं, मग काय झालं? ते सर आता म्हणजे मी खूप बदनाम झालेलो म्हणे. म्हणजे मी 10-12 कंपन्यांमध्ये पण अगोदर केलेलं आहे. बरं 10 वर्षाचा एक्सपिरियन्स पण आहे. शिकण्यासारखं खूप काही आहे, पण इन्कम वगैरे काही होत नसतं. बरं, एखाद्या माणसाने 4-5 जर लग्न केले तर प्रॉब्लेम कुणाला म्हणायचं? तुझा 10-12 कंपन्या केल्या, त्याचा अनुभव आहे. त्याने पेरलं उगलं नाही, आपण पेरलं उगलं, मग त्याच्याबद्दल तुला काय टेन्शन आले? ते म्हणे तुला काही हेल्प वगैरे लागली तर मी तुला मदत फेल्युअर माणूस तुला काय हेल्प करणार आहे? त्याच्या आयुष्यात तू स्वतःला हेल्प नाही करू शकत, तुला काय करणार आहे? त्यांना सरांची पण बरं, तो माणूस 7-8 कंपन्याकडून फेल झाला. ओके, असं सर्व करोडपती आहे. तू कोणाला बघायला पाहिजे? तू इन्स्पायर डिमोटिवेट माणसं व्हायचं का पॉझिटिव्ह माणसं व्हायचं? पण माणसं इन्स्पायर कोणाला होतात? डिमोटिवेटेड माणसं. आता ऑलरेडी ह्या इंडस्ट्रीमध्ये सगळे सक्सेस होणार आहे का? तो फेल झालेला माणूस आहे. तू काय केलं पाहिजे? शाळा मी सक्सेस होऊन दाखवणार, सक्सेस होऊन गाडी घेऊन मग म्हणलं पाहिजे चला सर आता जॉईन व्हा, मी सक्सेस होतो तुम्हाला, असं बोललो पाहिजे. तुझा प्रश्न काय आहे नेमका? नाही, मी त्यांना म्हणून असे जे पेशंट आहे, आयुष्यातलं पेशंट सगळं 4 तास बोलावं लागेल, एवढा वेळ आहे का मला? बरोबर नाही, नो प्रॉब्लेम. ते त्यांचा अनुभव आहे. आपण तो कोणी शार्प मास आहे, कोणी आणि आपण कोणी छोटीशी मांजळी. अजून आपण लगेच शार्प मासाला बघून फायदा, पण आपण पण शार्प बनू, मग त्याला बघून करा. ओके, येस. बरं, आता वेळ घालून उपयोग नाही इन्व्हिटेशन मध्ये. हा माझ्या गावाचा मुलगा तो बिझनेसमध्ये कामाला आहे. हा तर मी त्याला प्लॅन केला होता, पण ते म्हणतात की हे जे नेले ते म्हणजे बरोबर, थँक्यू. शिक्षणाला लागू होत नाही, सर्व त्यांनी सांगितलं मला. ठीक आहे ठीक आहे, चालेल ना म्हणायचं, काय अडचण नाही. बघू आता वेगळं वेगळं. तुझ्याकडे मोबाईल कोणता आहे म्हणायचं आणि त्याच्याकडे कोणता होता असं विचारायचं. तुझ्याकडे कोणता आहे म्हणायचं, तो सॅमसंग. माझ्याकडे तर कोणी ओप्पो. दोन्ही मोबाईल आहेत ना, सगळी सिस्टम लागू होती. तू चुकून बघू राहिलास, तू माझ्याकडे बघ म्हणायचं. ते सांगत तर माझ्याकडे म्हणे BMW घेऊन 50 लाखाची गाडी घेऊन घरी आले. ते म्हणे पण मी गेलो नाही म्हणे तिथे, कारण की मी पूर्ण त्याच्यात केली म्हणे. तर मारलाय तर त्याच्यामध्ये काहीच फायदा नसतो म्हणे. म्हणजे तू वेस्ट कधीपासून करतोय? हो, तुम्हाला लग्न करायचं असेल तर लग्न आलं बाईकडे चांगलं तर बिनला म्हणायचं. कोणी दुसरी बघा ना, तिलाच दिवस करायचं का? ती म्हणत ना मला लय भारी, तुझ्यावर काय गॅरंटी मला? सिंपल, मी एका बायकोच नवरा आहे, मला 1 लाख पेमेंट आणि एक जण आलं फक्त 50,000 कमवणार, तिने मला का सोडावं, त्याच्याकडे का जावं? तुम्ही फालतू नवीन मार्केट सोडले करते, त्याला करू नये. काय केलं पाहिजे? त्याचं दाखवू दे, पण थोडं तोडायचं का? आपण लय हुशार असतो, लय लोक घेऊन ये, असं कोणीच घेऊन नाही येत. आपलाच करावं लागतं काश. एवढी मोठी पब्लिक, एवढी पॉप्युलेशन इंडियामध्ये 125 करोड, प्रत्येक बाळ 9 महिने 9 दिवसाने जन्माला आले. असं काही लोटाने आले 10-12 काही नका होऊन देऊ, गडबड नका होऊन देऊ. बिझनेस करण्यासाठी सिस्टम आणि प्रॉपरली जाणं गरजेचं आहे.
नाही तर अशोक सर म्हणतात 8 वर्ष डायमंड, हा म्हणतो 80 दिवसात डायमंड. अरे ते 8 वर्षाच्या पाठीमागं, 8 महिन्याच्या पाठीमागं अशोक सरने 7-10 वर्ष रक्ताचं पाणी केलं. हे बघा अशोक सरच्या हाताच्या आठवून बघतो, अशोक सर स्ट्रगल बघ, पण आपण बघत नाही. त्याच्यामुळे माझी स्पीड वाढली. जे पण लोक एमएलएम करतात त्यांना त्यांचं एमएलएम करून द्या, आणि जर ते करून बंद पडला तर त्याला प्लॅन देऊन आपल्याला कोणाचंही घर सोडून एमएलएम करायचं. मार्केटिंग तुम्हाला तुम्ही काय करता म्हणजे कधीच हे बॅड गोष्ट आहे, वाईट कर्म होते, समजला. त्याच्यामुळे माझी वाढली का सगळ्याला. माझा मित्र एक प्रोफेसर आहे, हा त्याला मी जॉईन पण केलं, पण तो खाली काम नाही करत. तो म्हणते फालतू असते, असं त्याची मेंटॅलिटी. सिंपल आहे, फालतू असतं. मग तुम्ही दाखवायला पाहिजे का नाही हे कसं चांगलं आहे. त्याला म्हणायचं कसं फालतू हे सांग, ते काय सांगा फालतू मध्ये. रात्री 1 वाजेपर्यंत आम्ही डेमो दिला त्याला. तो जॉईन झाला पण खाली कामच नाही करत. तुम्ही जे जॉईन झाला म्हणतात ना तसं नाही म्हणायचं. काही प्रोडक्ट घेतलंय पण बिझनेस करत, बिझनेस करत बिझनेस करत का नाही करत. लोक तयार होत नसले. मित्र नाही का मोठे ए कॅटेगरीतले प्रोफेसर होतो, 50-60 हजार रुपये पगार आहे. आम्ही त्याला गेलो 1.5 लाख रुपये इन्कम दाखवला आठवड्याचा. तुम्हाला किती इन्कम आहे? मला का मला 15,000 रुपये. त्यांना किती? तर 60,000 आहे. ओके, म्हणजे नक्की त्यांचं नॉलेज तुमच्याकडे जास्त असं थोडंसं तुमचं इन्कम आहे 70-80 घेऊन जा. मग त्याचं काय केलं का थांबा थोडं तोपर्यंत. सिंपल आहे कळणं फार गरजेचं आहे. एखादी मुलगी आहे तिला 1 लाख पगार आहे, ती नवरा कसा पगार एवढा शेतकरी शिवाय देणारा लंबेबाज, ती पण बिचारी 2 लाख पगारवाला होता. थोडंसं चेक केलं पाहिजे. आता तो माणूस आहे ना त्याला आपण काय करू. माझा मित्र आहे तो. ठीक आहे मित्र नाही म्हणता येणार. मित्र तो मित्र असत तू काही काम केलं असतं. हे तुम्ही ऍडिक्युटी मित्र बनवलेत ना ही सगळे कामासाठी. किती मित्र आहेत त्यांनी खरंच मनापासून तुम्हाला साथ दिली. फार थोडे लोक असतात. किती मित्र आहेत? फार थोडे आहेत ना. साथ देत आहेत का? देतात का नाही देत? देतात. किती लोकांच्या मित्रांनी साथ नाही दिली हात वर करा. मला सांगा सगळीकडे लो ऑफ ऍव्हरेज आहे का नाही? सिंपल सर लो ऑफ ऍव्हरेज आहे सगळीकडे. सगळीकडे लो ऑफ ऍव्हरेज. काही मित्र साथ देतील काही देणार. मग त्या व्यक्तीला काम करायला तयार करण्यासाठी त्यांनी प्रोडक्ट घेतले ना तर आणखी नाकाय सोडा वगैरे पिऊ घाला. आणि तुम्ही त्याच्यावरती इन्कम घेतला आठवडा 20,000 महिना 80,000 आणि मग त्याला प्लॅन करा. मग ठरवा याला जॉईन करण्यासाठी मला माझी लायकी सिद्ध करावी, काम करायला लावण्यासाठी जमल. हा म्हणजे माझे टेस्ट आहे ट्रेनिंग, पण त्याने आपले प्रोडक्ट घेतले म्हणजे आता त्यांना फी मिळालेली जॉईन झाले, पण त्यांना बरेच अशा क्वेश्चन्स आहेत की त्यांना विश्वास पण दिला पण त्यांना बसत नाही. मग हे क्लोजिंग मधले क्वेश्चन हे कॉलवर नाही. हे इन्व्हिटेशन मध्ये काय होईल, इन्व्हिटेशन जर आपलं सब्जेक्ट चाललाय तेव्हा क्लोजिंग त्याचं क्लोजिंग झालं, क्लोजिंग झालं, जॉईन झाले, प्रोडक्ट आमच्याकडे बाकी सर तुम्हाला इन्व्हिटेशन बोलतात. मग ते जॉईन झाल्यानंतर डिस्ट्रीब्युटरचे क्वेश्चन असतात. मग त्याचे किती प्रश्न असतील? कोण झालाय? एक मिनिट लाऊडस्पीकर चालू आहे. हॅलो 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 हा एक मिनिट सरांशी बोलतो. हॅलो राम राम नमस्ते सलाम वालेकुम. महेश अशोक तोडकर बोलतोय. तुझं वय किती आहे? वय किती आहे तुझं? नाही मला तुमच्याबद्दल सांगा, त्यानंतर मी उत्तर देतो तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे. तुमच्याबद्दल थोडं माहिती द्या मला. तुमचं नाव काय आहे? ओके, आणि वय किती आहे सर? वय किती आहे? वय एज 28 वर्ष. प्रॉपर कुठले? परभणी. पुण्यात कधीपासून आलाय? पुण्यात कधीपासून आलाय म्हटलं? ओके ओके ओके. म्हणजे राहायला प्रॉपर तुम्ही परभणीत आहेत का पुण्यामध्ये राहताय?
बरं, म्हणजे बॅचलर मध्ये राहताय का? ओके ओके ओके. आणि फॅमिलीमध्ये कोण कोण सर? फॅमिलीमध्ये कोण कोण? बरं, फॅमिलीमध्ये कोण कोण आहे म्हटलं? ओके ओके ओके. आणि ओके ओके. आणि बिझनेस करताय तुम्ही, 2-3 बिझनेस करताय का? फिरून काम करावं लागतं तुम्हाला? फिरून काम करावं लागतं का तुम्हाला? आणि किती वर्ष झाले काम करताय? ओके ओके ओके. आणि आता मंथली किती पेमेंट झालंय सर जवळपास? वा वा वा, भरपूर पेमेंट आहे सर मग. आणि कर्ज वगैरे काही तुम्ही देताय लोकांना? मग घर परभणीत आणि पुण्यात दोन्हीकडे पण असेल सर? नाही नाही, घर घर पुण्यात आणि परभणीत दोन्हीकडे घर आहे का? ओके ओके. आणि कुठं राहताय सर? नाही नाही, पुण्यामध्ये रेंटने कुठं राहताय? मी तुम्हाला काय विचारतोय सर, कारण की मी तुम्हाला मदत करू शकतो म्हणजे या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी. आणि इथं रेंटनी बॅचलर मध्ये एकच राहताय का मुलात राहताय? आणि लग्न म्हणजे अजून बाकी आहे? ओके. मॅडमनी तुम्हाला जो प्लॅन सांगितला याच्यामध्ये तुम्हाला काय आवडलं होतं म्हणून तुम्ही जॉईन केलं होतं? सांगतो तुम्ही, मी तुम्हाला प्रश्न उत्तर देतो सर. हा हा बर. राईट राईट. मग तुम्हाला याच्यात काय आवडलं, काय होतं? मॅडमने सांगितलं तेवढं आवडलं होतं का फक्त? म्हणजे आता सगळा एक प्रश्न आहे की सर प्रोडक्ट महाग आहे, असा प्रश्न आहे का? बरोबर बरोबर राईट. आणखी एक कुठला प्रश्न सर? हा प्रश्न उत्तर देतो मी. आणखी कुठला एखादा प्रश्न आहे? काय म्हणते? हॅलो, हा काय बोलले तुम्ही? ह्या प्रश्न उत्तर देऊ पहिलं. बर, दुकानदार कसं काम करतो सर? दुकानदार माल घेतात, 1 लाखाचा माल घेतला आणि त्यांनी विकला आणि त्याला 20% प्रॉफिट असतं, तर त्याला प्रॉफिट किती झालं? दुकानदाराला प्रॉफिट किती झालं? 1 लाख सामान 1,20,000 मध्ये गेलं तर प्रॉफिट किती झालं दुकानदाराचं? बर, पण दुकानदाराकडे जे डिस्ट्रीब्युटर कडून प्रोडक्ट येतं त्याला 10% प्रॉफिट असतं, तर त्याला किती झालं? त्याला 10,000 झालं, बरोबर? त्यानंतर ते स्टॉकिस्ट कडून त्यांच्या डिफरन्स मध्ये 5% प्रॉफिट असतं, तर त्याला किती झालं? 5,000. ओके. टोटल किती वाटलं गेलं? $35 टोटल, बरोबर? किती झालं टोटल? 95%. म्हणजे 1,000 रुपयाचं सामान आपण कस्टमरने जर घेतलं तर 1,000 रुपयाचे 35 रुपये कुठं वाटले आता? नाही, हे 35 मध्ये वाटतात ना, दुकानदार, डीलर, होलसेलर, स्टॉकिस्ट, मान्य करताय? आणि त्या वस्तू बनवायची किंमत असं काहीतरी 30%, 43%. नाही समजलं असतं ना तर हा प्रश्न तयार झाला नसता. मी क्लिअर समजतोय. आता मी ऐकून घ्या, मी प्रश्न उत्तर देतो ना तुम्हाला. म्हणजे आता मी बोलल्यानंतर तुम्हाला समजेल की सर काय बोलताय. हा, आता मला सांगा, जे
35,000 रुपये किंवा 40,000 रुपये मध्ये चाईन मध्ये वाटले, ते पुन्हा कोण काढले गेले? बर, कस्टमरने प्रोडक्ट घेऊन जर कस्टमरने कोणाला प्रोडक्ट विकलं तर त्याला पैसे भेटतात का? आणि त्याला जर पैसे कमवायचे असतील तर काय करावं लागेल? नाही, दुकानात हो, एमएलएम तो सोडा, दुकानात जर त्याला पैसे कमवायचे असतील त्या कस्टमरला तर दुकान टाकावं लागेल. दुकान टाकायला पैसे लागेल, जागा लागेल का? जागा गाळावर घ्यावं लागेल. आणखी शॉपॅक, मॅन पॉवर, लाईट बिल, एम्प्लॉई सगळं लागेल. आणि हे सगळं करून त्याला प्रॉफिट किती भेटणार? 20%. मग आपला जो बिझनेस आहे डायरेक्ट मार्केटिंग, अमेरिकेमधून 1940 ला सुरू झाला अमेरिकेत, भारतामध्ये 1996 ला आला. 2008 ला इंडियन गव्हर्नमेंटने जिओ पास केला आणि आता सध्या ऑल ओव्हर भारतामध्ये वेगळ्या स्कूल कॉलेजेस मध्ये नेटवर्क मार्केटिंग, डायरेक्ट मार्केटिंग शिकवलं जातं. डायरेक्ट मार्केटिंग म्हणजे काय? जी वस्तू बनली आहे 30-40 रुपयाला, ती वस्तू कस्टमरला आपण 100 ला देणार आणि त्या व्यक्तीला म्हणणार जर तू हे प्रोडक्ट सेल केले तर आम्हाला प्रॉफिट तुला भेटणार. तुला दुकान टाकावं लागणार नाही, तुला वेबसाईट टाकावं लागणार नाही, तुला कुठं सॉफ्टवेअर किंवा ऍडमिनचा खर्च, टाइम, एनर्जी मध्ये काहीच लागणार नाही. आम्ही तुम्हाला सगळं करायला तयार आहे. तुम्ही फक्त बिझनेस करा, आम्ही तुम्हाला सर्व्हिस देऊ, आम्ही तुम्हाला पेमेंट देऊ, आम्ही तुमच्या कस्टमरची काळजी घेऊ, आम्ही तुम्हाला ट्रेनिंग करू. याला म्हणतात डायरेक्ट मार्केटिंग. आणि जे डायरेक्ट मार्केटिंगचा प्लॅन मॅडमने तुम्हाला समजवला, ह्योच प्लॅन मला 2010 समजवला होता. आणि हाच प्लॅन घेऊन इंडियामध्ये 22 वर्षामध्ये हजारो लाखो लोक आहेत त्यांनी स्वतःचे स्वप्न पूर्ण केले. मला सांगा, आज 18,000 रुपये जर विचार करा तर मोबाईल तुम्ही जो आता पैसे बोलताय ना, तो मोबाईल 15-20 असेल, आहे का नाही? मग 20,000चा मोबाईल आहे तर मग माझ्या त्या डिस्ट्रीब्युटर, होलसेलर, रिटेलरच्या चाईन मध्ये कमीत कमी 40% पैसे जरी वाटला गेला तर 8,000 वाटले गेले नाही. मग मला सांगा, तुमचे 20,000चा मोबाईल खरं तर बनलाय 12,000ला, तुम्हाला किती भेटायला पाहिजे होता? किती भेटायला पाहिजे होता? पण मी बोलतो, तुम्हाला बोलायचं सांगतो, मला सांगा किती रुपये असते गेले तुमचे? बरं, आता तुम्हाला म्हणलं तुम्ही मोबाईल घ्यायचा, तुझ्या तुम्ही दुकानात येतो, मला मोबाईल घ्यायचा, तुम्हाला किती प्रॉफिट भेटल? तुम्हाला कुठे भेटेल प्रॉफिट? मी तुमचा मित्र आहे, त्या दुकानात गेलो मोबाईल घ्यायला, तुम्हाला काय भेटेल? काहीच नाही भेटणार. पण इथं तुम्ही बिझनेस जॉईन केलाय, तुम्ही लोकांना बिझनेस दाखवला आणि त्याने बिझनेस जॉईन केला तर त्या बिझनेसवर तुम्हाला पैसे भेटतील. त्याने 1 लाख कमवले, तुम्हाला 1 लाख भेटतील. त्याने 2 लाख कमवले, तुम्हाला 2 लाख भेटतील. हा बिझनेस आहे आणि हा बिझनेस सांभाळायला तुम्हाला कमीत कमी 3 ते 6 महिने लागतील. ह्या बिझनेस मधून मी आतापर्यंत जवळपास 15 लाख रुपये कमवले. एक्झाम्पल, तरी 15 लाख कमवण्यासाठी मला ह्या बिझनेस मध्ये काय करावं लागलं? मी एक प्रोडक्ट घेऊन 0 इन्व्हेस्टमेंट सुरुवात केली, पैसे दिले, वस्तू भेटली. मग काहीला वस्तू आवडली, काहीला प्लॅन आवडतो, काहीला प्लॅन आणि प्रोडक्ट कोणी आवडतं, काहीला काहीच नाही आवडत. माझा तुमचे प्रश्न आहे, 100% तुम्ही बरोबर, तुम्ही चुकीचे नाहीये, तुमचा अनुभव राईट म्हणतो. पण आपण म्हणले प्रोडक्ट महाग आहे तर आपण म्हणलं चला रामदेव बाबा शॉपिंग टाकू दोघं मिळून, मी पण मदत करतो. मला सांगा, आपण किती लोकांना मदत करू पैसे कमवायला? आपणच एक मोठे होणार, दुसरं मोठे होणार का? मग सांगा काय करायला पाहिजे? मी देतो सोडून, आहे का तुमच्याकडे काय असं धंदा? कसं असतं मला एक सांगा, आता मला एक सांगा, माझ्याकडे आता सध्याला मर्सिडीज कार आहे. हा, बरं, तुम्ही त्या प्रोडक्ट बद्दल ट्रेनिंग घेतलं का? त्या प्रोडक्ट बद्दल ट्रेनिंग घेतलं का? नाही, बघून उपयोग नाहीये सर, बघून उपयोग नाहीये. आता उदाहरणार्थ एखादी मर्सिडीज कार शोरूमला तुम्ही गेले आणि त्या म्हणलं कार बद्दल माहिती सांगा, दुसरा एक माणूस कार घ्यायला तयार आहे, तुम्हाला सांगता येईल का? बरं, ब्रँड कसे झाले? ऐका, ब्रँड कसे झाले? कशामुळे होतो ब्रँड? एकदा लोकल असतं ना पहिलं, ओप्पो असतं, आता दावा मी ब्रँड आला, चायना प्रोडक्ट आले, हे लोक पण ब्रँड झाले. एक दिवस नोकिया टॉपला होता, ब्लॅकबेरी टॉपला होता, आता सध्याला टॉपला कोण आहे? सॅमसंग आहे किंवा ओप्पोचा फोन आला, मीचा फोन आला, आणखी कुठे ब्रँड, लोकल ब्रँड होतात ना.
पहिलं दूरदर्शन ब्रँड होतं, चॅनल मध्ये न्यूज द्यायचं. पण आता बघा आजतक आलं, झी आलं, एबीपी आलं, इंडिया आलं. मग ब्रँड बनवतो कोण? लोकल प्रोडक्ट ब्रँड होतं ना. मग ठीक आहे, आता तुम्ही म्हणले मी ब्रँडचं प्रोडक्ट घेतो. मी म्हणतो ब्रँडचं प्रोडक्ट घ्यायला गेले तुम्ही मार्केटमध्ये, एखादं हेल्थचं प्रोडक्ट घेतलं, मेडिकल मध्ये भरपूर ब्रँडचे प्रोडक्ट आहेत, किंवा तुम्ही कपड्याच्या दुकानात गेले ब्रँड प्रोडक्ट घेतले. ते ब्रँड प्रोडक्ट घेऊन त्याच्यासोबत आपण धंदा करू शकतो का? नाही करू शकत ना. मग मी म्हणतो ब्रँडेड आता सध्या मॅकडोनल्ड जे फ्रँचायझी मॅकडोनल्ड झालाय तुम्ही बर्गर. मग तुम्ही आता म्हणजे मला फ्रँचायझी टाकायची तर किती पैसे लागतील? मग आमच्याकडे एक प्रोडक्ट घेऊन आता जिंदगी पैसे भरायचं की तर हे प्रोडक्ट कोण का काही आता तुम्ही प्रोडक्ट कुठे गेला मला सांगा. मग मला सांगा आता सध्याला तुम्ही 18,000 रुपयाचे प्रोडक्ट देताय का? तर मार्केटमध्ये एखादा व्यक्ती आहे बाबा जो शिक्षणामध्ये वर्षाला 1 लाख 2 लाख 3 लाख रुपये खर्च करतो, ते कोणतं प्रोडक्ट विकत घेतो? कोणतं प्रोडक्ट विकत घेतो शिक्षणामध्ये? शिक्षण. त्याच्यामुळे काय करा, तुमचे जे पण क्वेश्चन असतील त्या मॅडम सोबत भेटा, त्याच्या सिनियरला भेटा, ते क्वेश्चनचे आन्सर देतील आणि क्वेश्चनचे आन्सर भेटल्यानंतर कामाला स्टार्ट करा. तुम्ही जे 40,000 महिन्याला कमवत आहे, कधीपासून काम करताय? जवळपास 10-12 वर्ष झाले. 12 वर्षानंतर 40,000 महिन्यापर्यंत गेला. आपल्या बिझनेस मध्ये असे काही लोक आहेत जे 4 महिने काम करून 5व्या महिन्यात 80,000 वर गेले. काही लोक 1 वर्ष काम करून 13व्या महिन्यात 2 लाख वर गेले. काही लोकांनी एका वर्षात 50-50 लाख कमवले. आणि मी तुमच्या संग बोलतोय, अशोक तोडकर 2010 पासून 30 हजाराची नोकरी सोडून फुल टाइम एमएलएम करतोय. आणि आज या बिझनेसच्या माध्यमातून मी महिन्याला जर यावरेज बघितलं मी किती कमवतो याच्यापेक्षा हजारो लोक भारतामध्ये 6-7 राज्यात माझ्याकडून पैसे कमवतात. चांगलं आहे वाईट? हा. दुसरी गोष्ट चांगली आणि वाईट हे बघण्यावर असतं. कशावर असतं? बघण्यावर असतं. आता सध्या तुम्ही आपल्या कंपनीच्या प्रोडक्ट बद्दल सगळी माहिती घ्या. आपल्या कंपनीत 10-12 प्रोडक्ट आहेत, त्याच्यात कुठलं पण आवडलं तर प्रोडक्ट चूज करा. आणि जे तुम्हाला आवडतंय ना ते एक प्रोडक्टच घेऊन बिझनेस करा. मॉल मध्ये जर गेलं तर एक शर्ट 3,000ला पण आहे, एक शर्ट 1,000ला पण आहे, एक शर्ट 500ला पण आहे, एक शर्ट 300ला पण आहे. आणि 300 शर्ट घेतला घातला आणि पुन्हा धुतला तर काय अवस्था होणार शर्टची? खराब होणार. समजून घ्या, प्रत्येक प्रोडक्ट मध्ये क्वालिटी असतात. चायनाकडे मोबाईल आहेत, आज एक कोणी 1 लाख 1.5 लाखाचा आहे, काही 50चे आणि काही 5,000चे पण आहे. काही तरी तुम्ही एवढी मेहनत करताय, एवढी बळबळ करताय, वय वर्ष 28 आहे, आणखी 15-20 वर्षाने आपण भरून जाणार. पण या जीवनामध्ये आपल्याला घर घ्यायचे, गाडी घ्यायचे, फॉरेन जायचे, स्वप्न पूर्ण करायचे. लोक दारू विकतात, गांजा विकतात, लोक मच्छर मारायचे प्रोडक्ट विकून मोठे होऊ राहिले. अमिताभ बच्चन काय करतोय? नवरत्न तेलाची ऍडव्हर्टाईज, हार्पिकची ऍडव्हर्टाईज, तेल केस काळे करायची ऍडव्हर्टाईज आणि सगळं करून सगळं त्यांची मेहनत पुसतोय. तर आपण काय काय केलं पाहिजे? नॉलेज घ्या. 100% इंडस्ट्री फार मोठी आहे. ह्या इंडस्ट्री मॅडम तुम्हाला सपोर्ट करतील. ह्या इंडस्ट्रीला पॉझिटिव्ह तरी बघा. येणाऱ्या 3-4 वर्ष मॅडमचा हात धरा. आतापर्यंत नाही झालं, 10 वर्षात ते 3-4 वर्षात होऊ शकतं. जमल? जम त्या मॅडम बोलू. आता बघा किती वेळ गेला बोलायला? किती मिनिटं? ठीक आहे. काय लक्षात आलं याच्यातून? तुम्हाला काय वाटतं? फक्त नवीन नीटचे क्वेश्चन आहे का? मला सांगा, फक्त नवीन नीटचे प्रश्न असतात का? कोणाकोणाचे प्रश्न विचारता? याचे प्रश्नाचे उत्तर द्यावं लागतं तर माणूस मध्ये डायमंड होतो. मी पहिल्या स्लाइड मध्ये सगळे काय सांगितलं? गेटचे प्रश्न दिले, उत्तर दिले तर किती पक्के? 10%. डिस्ट्रिब्युटरचे उत्तर दिले तर आता काम सुद्धा पॉझिटिव्ह झाला तर काम करायचं नाही. पण आता जर मॅडमला हे बोलतच नसतं, हेच कोणी बोलायचं असतं माहिती सिनियर तेव्हा. पण आमचं भामदा सिनियर काय करतो थोडीशी पण ठीक आहे झालं. पण त्या सब्जेक्ट मधून काय लक्षात आलं मला सांगा. हा इम्पॉर्टंट सब्जेक्ट घ्या. एक्सपिरियन्स घेतला पाहिजे नवीन डिस्ट्रीब्युटर. तुम्हाला समजलं? ते
तुम्ही जी बाजू समजवणार ती समजणार म्हणजे कसं आहे नॉलेज नॉलेज घेण्यासाठी रोज मी सांगितले किती वेळा सांगितलंय मला 1000 तास आहे का तो डायमंड बनत तर तुम्ही म्हणतात हो 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 तुम्ही काय ना काय काही नाही ज्याला झक मारायची ते मारा ज्याला नाही मारायचे नका बोलू आम्ही कमवणार आहे आम्हाला करतोय जो करणार तो करणार जो एमएलएम दिल से करेगा उसको भगवान दिल से पैसा देगा जो एमएलएम दिल से नहीं करेगा भगवान बोलणार लाज होती काही नाही कोणी बाजू पॉझिटिव्ह निगेटिव्ह माणूस निगेटिव्ह झाल्यावर कसा वागतो त्याला पण आयुष्यात ते पण निवडा अनुभव घेतले सांगतात अनुभव तुम्हाला भेटणार तू फसवलंय मला बुडवलंय मला टोप्या घालू नको लोकाला बघ दुवा लागती मरशी असं बोलल्यानंतर कमजोर माणूस पण आपण काय म्हणणार थँक्यू मॅडम जबरदस्त प्लॅन आहे इथं निगेटिव्ह बोलल्यात मला दुसऱ्या मॅडम इथं मला येतं नाही हा कवर बुडवता कवर टोप्या घालता फसवता का आम्हाला हा किती कष्ट वेळ देते हो हो बोलू सर आपण काय सांगता नाही नाही काय काय बोलू हा हा अरे अरे हॅलो सर खतरनाक बिझनेस आहे जबरदस्त बिझनेस आहे तुम्ही निगेटिव्ह झाले ना तुम्ही दुसऱ्या लोकांवर निगेटिव्ह करायला तुम्ही चालवा ना पण जर तुम्ही निगेटिव्ह झाले आणि तुम्ही शांत बसले ते झाडांचे मोठवा होतं वारंवार असं होतं तर मला वाटतं इन्व्हिटेशन वरती क्लिअर कट जमले पण काय करणार आता वरती डिपेंड करायचं रोज 5-5 आठवड्यात लोकांना भेटायचं किती लोक हिस्ट्री करायला तयार आहेत दिवसाला आला लोकांना भेटायला कोणच गोष्टी होती ते जॉईन होईल किंवा हम या कभी हारते नहीं या तो जीतते हैं या अगर नहीं जुड़ेंगे तो सीखेंगे जुड़ेंगे तो जीतेंगे लेकिन सिर्फ सोचते रहेंगे तो बर्बाद होंगे लोग काम केले थकत नाही जास्त विचार केले थकतात 3 लोकांना बोलवलंय ना ते आलेच नाही आता जाऊ त्याला बोलवलं ते नाही आवडलं 2 लोकांना बोलवलं ते भेटलेच नाही 3 ला बोल आलो नाही 2 आलेले पुन्हा भेटले आता पुन्हा सिनियर म्हणता आणि गेस्ट काय जाऊ मी गेस्ट दांडी पण पडली ओके त्यानंतर 2 आले सिनियरला भेटले फॉर्म पण भरून दिला म्हणजे उद्या काय देतो आणि आता म्हणला मला करायचं नाही मग लागल या सगळ्या गोष्टीसाठी याचा अप्लाय म्हणून तुम्ही त्या डिस्ट्रीब्युटरची मेंटॅलिटीला पॉझिटिव्ह केलं विल पॉवर बदलली यस यू कॅन यू कॅन यू कॅन यू कॅन यू कॅन तू करू शकतो तू करू शकतो मग अशा वेळेस लगेच उदाहरण गांधीजी गेली तर बोलला बरं करणार किती वेळा फेल्युअर झाला यासाठी सक्सेसफुल लोकांचे फेल्युअर पण माहिती तुम्हाला कंपेअर करता येतं पण नसेल तर तुम्ही काय म्हणता काय नाही होतच नाही ओके बघा कोणी 1200 लोगों को प्लान दिखाया 300 लोग 85 में कुछ कार्रवाई की 85 में सिर्फ प्रतिशत थे और उनमें से सिर्फ 11 ने मुझे यदि आप भी इतना धैर्यवान लक्ष्य के प्रति इतने तो ऐसी सफलता आपल्याकडे धैर्य पण नाही आणि निष्ठा पण नाही फेल्युअर लोकांचे सिम्पटम्स असतात फेल्युअर पण होण्यासाठी पण रेसिपी असते सक्सेस करण्यासाठी पण निस्ती बेरणी रेसिपी माहिती असं सोपे नाहीये सक्सेसची पण रेसिपी कळली पाहिजे आणि फेल्युअरची पण रेसिपी कळली पाहिजे आहे का तयारी रिलेशन झालायची किती लोक तुम्हाला नाही म्हणले लिस्ट काढा बरं किती म्हणले 24 आणखी 115 आणखी 40 38 आमोल तरी कसं आपण रेकॉर्ड सांगाव 800 आहे काय कसं 800
किती काय आलं पाहिजे टाळ्या. हिम्मत काय हिम्मत समझ में. सिर्फ जीतने वाला विनर नहीं है, जो हारने के बाद भी उठकर खड़ा होकर बोलता है साला मैं जीतूंगा. वीकली टार्गेट बघा, हा इम्पॉर्टंट गोष्ट आहे. किती मला किती रिव्ह्यू पाहिजे? 10. किती क्लोजिंग करावं लागते? 6 दिवसात जॉईनिंग करावं लागते. किती पाहिजे जॉईनिंग? 6 दिवसात. क्लोजिंग किती करावं लागतात? गेस्ट किती पाहिजे? 20 ते सॉरी क्लोजिंग किती? 20. गेस्ट किती पाहिजे? इन्व्हिटेशन साठी डिस्ट्रीब्युटर किती पाहिजे? आणि बीओपी किती? और उसमें कौन से डिस्ट्रीब्यूटर कितने जो भी अटेंड करते हैं और कौन से करते ही. मला सांगा, तुम्हाला जर वाटतं आठवड्याला 10 बीवी यायला पाहिजे, 10 बीवी, तर 10 बीवी येण्यासाठी कमीत कमी 7 जॉईनिंग पाहिजे. मल्टी आयडी जर धरले तर मी म्हणतो 2-4 आयडी 10 बीवी, पण म्हणतो यावर विचार करू 10 बीवीला किती जॉईनिंग बोला. किती? 6 ते 7 जॉईनिंग. बस 6 ते 7 जॉईनिंग येण्यासाठी मला किती लोकांना भेटावं लागेल समजवायला, क्लोजिंग करायला? 12 ते 15. मग 12 ते 15 लोक मला भेटण्यासाठी सेमिनार पर्यंत किती आलेले पाहिजे? 20. बरं, सेमिनार पर्यंत 20 आले, पण 15 भेटणार म्हणजे याचा अर्थ काय? 4-5 लोक नाहीच भेटणार. हे पण ऍव्हरेज आहे. पण तुम्ही 2च भेटतात, बोलवतात, आणि त्याच्यात तुम्हाला एक भेटलं नाही ना, तुमचं तोंड लगेच बाहेर है ना. किती बोलवले? 1. महिन्यात किती? 4. जॉईनिंग किती? भोपळा. महिन्यात बोलव 50 घेणार, 25 भेटणार, 20 7 जॉईनिंग, 10-15 तुझा चेक 66,000. समजलं? याला म्हणतात ऍव्हरेज. पण हे ऍव्हरेज तुम्ही विसरायला नाही पाहिजे. तुम्हाला ऍव्हरेज कळलं ना, एवढं काम केलं एवढं होतं, तुम्ही स्पीडने काम करणार, रिजेक्शनला घाबरणार. मग क्लोजिंग मध्ये 20 गेस्ट क्लोजिंग करण्यासाठी गेस्ट किती पाहिजे? हॉल पर्यंत इन्व्हिटेशन किती? मग 35-40 इन्व्हिटेशन दिले. गेस्ट आले किती? राहिले किती? 15 ते. जे राहिले त्यांना पुन्हा इन्व्हिटेशन द्यायला पाहिजे, द्यायला पाहिजे. मग इन्व्हिटेशन चेंजेस केलं पाहिजे. नाहीच केला तयार तर 1-2 दाखवलं पाहिजे. 1-2 दाखवून पण तयार होत नाही तर आपल्या सिनियर संघ त्याला भेटवायला पाहिजे. ते करून पण होत नाही तर ठरवायचं मला आयुष्यभर करायचे, कॅलेंडर करायचं, डेट टी वाईट डायरी काढायची, 3 महिने पुढे जायचं, तिथं यायचं XYZ बेकार सोड. सॉरी मी वर मारलं, त्याचं नाव यायचं XYZ मिस्टर यांचा गेस्ट. मी यांना भेटलो होतो, 3 महिन्यानंतर मला यांना पुन्हा भेटायचं. तुम्ही काम करता करता विसरून जातात ना, पण डेट वाईज तुमच्या लक्षात येणार ना. 3 महिन्यापूर्वी मी काम केलं, फाईल ओपन आहे, काय रोज करण्यासाठी. 3 महिन्यानंतर कोण करा काय सगळं काय झालं, आठवण आली, 3 महिन्यापूर्वी भेटलो होतो, म्हणलं चला चहा पाणी घ्यावं तुमचं कसं चाललंय, आणि भेटली. आणि आता कोण क्लोजिंग करायचं? महाबगिनी एवढं झाली. माझ्या टीम मध्ये तुम्ही जेव्हा आलो ना, तुमच्या बाजूचे माणूस जॉईन झाले ते 25,000 झाले. आपल्याकडे एवढं भारी प्रोडक्ट केलं सर, पॅरेंटिसच्या माणसाला पण बरं वाटायला लागलं. मुंगेत मध्ये एकदाच्या तो आता एवढं चालायला लागलाय, एखादा स्टोन पण पडला. एवढं भारी प्रोडक्ट आहे. काहीला प्रोडक्ट आवडत, काहीला पेमेंट आवडत, काहीला रिझल्ट आवडत, काहीला अचिव्हमेंट आवडत. आणि आता गाडी पण बुक केली बघ, IIT गेली. आणि माझं टार्गेट पण झाले, मी गोव्याला चाललोय पण आहे. माझी पण इच्छा आहे, तो पण पाहिजे होता, पण जाऊ दे. आता माझ्याकडे 2 लोक जॉईन व्हायला लागलेत, त्यांची पण जॉईनिंग करायची, त्यांच्यामध्ये टाकू दे पैसे. पुन्हा काय म्हणलं ते खरं आहे असो, पण माहिती मला नाही. बघ तुला वाटतं नाही माहिती नाही, वाटतंय ना, माझ्याकडे बघून तुझं बाहेर पडा. तो म्हणून पैसे दे. 6,000 बँकेत टाकले ना, तो वर्षाला व्याज किती भेटल? 5% 300. पण इथं टाक, एक प्रोडक्ट घे. एका वर्षात तुझं काम करता करता मी तुला
50,000 ते 1 लाख रुपये कमवले. चल, ते पैसे घरात एटीएमला आहेत. ह्या ट्युनिंगवर आपण गेलो पाहिजे. एकच लक्षात ठेवा, खाली ग्राउंड फ्लोरला धंदा केला समजलं व्यक्ती डायरेक्ट होईल. माणूस एकदम ध्येय पाहिजे. काय पाहिजे? पागल झाला पाहिजे. पागल डोक्यात फक्त तेच लक्षात पाहिजे, बिझनेस बिझनेस बिझनेस. डेली ऍक्टिव्ह इन्कम रोल बघा, काय काम करावं लागतं डेली? वातावरण, कॉलिंग, मोटिवेशन, डेली क्लोजिंग, हाफ कॅश, फुल कॅश, डेट फॉलो, लिस्ट बनवणं, प्रोग्रामला इन्व्हाइट करणं, लॉग इन, प्रोडक्ट, ऑफिशियल वर्क, काउन्सिलिंग, होम मीटिंग, डेली टीचिंग, बॅक रेकॉर्ड फॉलो, एबीसी प्लॅनिंग, डेली स्टडी, प्रॉब्लेम सॉल्विंग, मिस्टेक सॉल्विंग, निगेटिव्हिटी सोल्युशन, रिलेशन बिल्डिंग. चला याच्यातच सांगत आहे का नाही? आहे का नाही? एवढे काम असतात म्हणून करोडपती होतो माणूस. इथं काय मेंबर बनवायचा आणि जोडाजोडीचा धंदा नाही का? बिगर माणूस आहे आपण. हा, हे काम करून जिंदगी एकदम ब्रँडिंग बनती. त्याच्यामुळे तुम्ही याला थोडी स्कीम वगैरे नका बोलू. त्याच्यामुळे तुम्ही याच्यात आत उतरण्याचा प्रयत्न करा. आणि डिस्ट्रीब्युटर लोक तुमच्या अपलाईन पर्यंत जा. आपल्याला विचारा सर असं होतंय, काय करू? त्याला भेटवा, तुम्ही बोला, कॉन्फरन्स कॉल, पटपट ते सोल्युशन काढलं पाहिजे. समजल्या? सेमिनारची ऍक्टिव्हिटी शिकवली, सांगितली कोणी सरने? सेमिनारच्या अगोदर काय करायचं? अंदर बाहेर पूजा किती केली पाहिजे? 24 ते नाही क्या तो क्या लॉस होगा? ठीक है, 11 ना? नहीं क्या तो क्या लॉस होगा? होईल का नाही? इंजेक्शन थांबून जाईल. बरं, 1-to-1 प्लॅन समजलाय तुझ्या सरनी? समजलाय? समजायची गरज आहे पुन्हा? हा, नाही ना? बरं, 1-to-1 प्लॅन मध्ये डुप्लिकेशन समजलंय का सर? डुप्लिकेशन फक्त प्लेन 1-to-1 दिलाय ना? डुप्लिकेशन समजलंय? नाही. कुठला? ओके, बरं ठीक आहे. ते प्रॅक्टिकल क्लोजिंग करताना आपण जे लिहून दाखवतो तुम्हाला, समज आपण का डायरेक्ट क्लोजिंगच्या थिअरीवर जाऊ, मग प्रॅक्टिकल डेमोन्स्ट्रेशन होईल. क्लिअर? क्लोजिंग मध्ये काय पाहिजे? गेस्ट टार्गेट आणि ऍक्च्युअल टार्गेट रेकॉर्ड इन्फॉर्मेशन. गेस्ट टार्गेट किती होतं, किती गेस्ट आले याचं इन्फॉर्मेशन रेकॉर्ड पाहिजे. मान्य करताय ना? कुठल्या पण गोष्टीचं टार्गेट असतं. आता तुम्ही एवढे लोक बसला, जवळपास हॉलमध्ये पाहून 400 लोक आहेत. किती लोक आहेत? 400 लोक आहेत. ऑलरेडी मेन लीडर लोक हे प्लॅन करतात, हे टार्गेट करतात आणि प्रोग्राम आलं तर कळतं हे अचीव झालं. आणि यांच्यामध्ये अचीव नाही झालं तर मग यांना कमिटमेंट ब्रेकअपचं लॅबल लागतं आमच्या सिस्टम मध्ये. त्याच्यामुळे ते पुन्हा इम्प्रुव्हमेंट केलं जातं. आता कमिटमेंट ब्रेक होऊ द्यायची, मग काही लोक ओव्हर कमिटमेंट फुलफिल करतात. आणि आमचे सगळे लीडर लोक प्राऊड आहे मला, याच्यासाठी जोरदार करायला पाहिजे. पण काही आहेतच कुत्ते, कमिणे, लुच्चे, लफंगे, ते सुधारणार. त्याच्यासाठी राम राम हरे कृष्णा. समजल्या? असे असायलाच पाहिजे लोक. असायला पाहिजे नाही सर? या हॉलमध्ये पण असतील काही आहे? नाही, हॉलमध्ये पण सगळं हॉलच्या पाहिजे. ते ऑफिसरचा स्टाफ असतो, आपले लोक नाही. हा, तर फीड क्लोजिंगला जेव्हा तुम्हाला लोकांना भेटायचंय तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह लोकांना कसं भेटायचं याच्याबद्दल बोलायची गरज आहे. पॉझिटिव्ह लोकांना कसं बोलायचं भेटायचं डायरेक्ट भेटतो. पण निगेटिव्ह लोकांना प्रोग्राम प्लॅन बघितल्यानंतर काय होतं, त्याला कळतं पैसे भरायचे. दुसरं पण कळतं, दोन स्पॉट क्लोजिंग पण एखादा चुकीचं घेत असेल ना, तो डायरेक्ट म्हणतो पैसे भरा, पैसे भरा, पैसे भरा. त्याचा हावभाव, त्याची बॉडी लँग्वेज. आणि त्यानंतर ते स्पॉट क्लोजिंग झालं ना, त्याचा आता मी म्हणतो याचा भेटायचंच नाही. काही लोक स्पॉट क्लोजिंग पण अशी खतरनाक असते. त्याच्यामुळे स्पॉट क्लोजिंग मध्ये पण इकडं 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 या नाही, त्यांना रिलॅक्स केलं पाहिजे. त्याला वाटलं पाहिजे आपण जरी यांना पुन्हा भेटलो तरी आपल्याला पैसे द्यावा लागणार, असं टॉक केलं पाहिजे. म्हणजे कसा प्रोग्राम झाला, समजलंय, सगळं समजून घेतलंय, शांत व्हा.
करायचं नाही करायचं आपण नंतर. आता फक्त रिलॅक्स एवढंच करा. तुम्हाला जे समजलंय तुम्ही 1 ते 2 मिनिटात समजायला जाऊ. जर आपण ठरवलं आपल्याला करायचे तर आपण विचार करू कसं करायचं, आणि जर ठरवलं नाही करायचे तर हे पण विचार करू का नाही करायचे. त्याच्यामुळे तुम्ही आता गडबड करू जा, रिलॅक्स जा. आपण नंतर असं जर बोललं तर तो गेस्ट आपला टाळेल का. तुम्ही कसं बोलता आठवा. ते म्हणतो तू जॉईन केले, तुला किती पैसे भेटले. तू पहिलाचे तू कोणती वस्तू घेतली ते नाही का औषध. तू किती भरले 18,000. तू पण भरला 18, मी पण भरले. मला सांगा पेशंटची ऑपरेशन आयसीयू ठरवलं होतं माहिती तुम्हाला. रिसेप्शनवरच होतं. सेकंडचा हॉल आहे ना रिसेप्शन. आयसीयू कधी जेव्हा घरी भेटू हॉटेलला भेटू ते म्हणजे आयसीयू. लोक उभे उभे इंग्लिश ते असं जातं. आता फोन जाणार तुमचा. सर म्हणणार सर गेलचं काय झालं भेटवा ना. हॅलो ते नाही का आपण प्रोग्राम बघितला भेटायचं होतं. पैसे रेडी केलेत ना तू. काही ठीक आहे अख्खाचे असते ते पैसे रेडी करतात नो प्रॉब्लेम. पण हे सिस्टम डुप्लिकेट झालं पाहिजे. त्यांना म्हणायचं जर असं पडलं असेल आणि फोन केला मॅडमला पैसे कामात आहे नंतर एवढं कोण बारीक